हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्याला असो किंवा शाळेच्या डब्याला रोज रोज काय बनवायचं किंवा डब्यात रोज रोज काय द्यायचं सुचत नाही। तर आपण घेऊन आलो आहोत एकदम झटपट इन्स्टंट अशी ही मटर इडली। तर चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर हे बघा, इथे मी 1 कप जाड रवा घेतलेला आहे। बारीक असो किंवा जाड रवा आपल्याला मिक्सरला बारीक करूनच घ्यायचा आहे। तर हे बघा, हा रवा मी 1 कप रवा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण तो काढून घेऊयात बाउलमध्ये। आता आपल्याला त्याच कपाने 1 कप मटर घ्यायचे आहेत। तर हिरवे मटर घेत आहोत आपण, एकदम फ्रेश मटर आहेत हे। तर हे मटर पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, वाटून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी आता थोडा पाणी घालत आहे, म्हणजेच आपल्याला लागेल तेवढा पाणी घालत याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघू शकता अशा प्रकारे। तर आता ही मटरची पेस्ट पण आपण याच रव्यामध्ये मिक्स करायची आहे, म्हणजेच रव्यामध्ये काढून घेऊयात। आता हे आपण छान रवा आणि ही मटरची पेस्ट मिक्स करून घेऊयात। तर हे बघा, याच्या गुठल्या नाही पडतील अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायची आहेत। तर हे बघा, इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, तरी पण इथे रवा आणि मटार छान भिजलेली आहेत। त्यानंतर आता आपण इथे 2 ते 3 चम्मच दही टाकलेला आहे। तर दही हा आंबट नसावा, म्हणजेच कमी आंबट असलेला दही आपल्याला घ्यायचा आहे। आता दह्यामध्ये आपण दह्याच्याच कपामध्ये आपण थोडासा पाणी टाकलेला आहे। आता पाणी घालत आपण हा बॅटर मिक्स करून घेऊयात। तर लागेल तेवढा पाणी आपल्याला थोडा थोडा ॲड करत या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ज्या प्रकारे इडलीचा पीठ असतो त्याच प्रकारे ठेवायची आहे। तर हे बघा, पुन्हा मी पाणी ॲड केलं आहे। आता पाणी ॲड करत आपण पुन्हा तो विस्करने छान मिक्स करून घेऊयात। तर हे बघा, आता इथे आपला बॅटर मिक्स झालेला आहे, तो आपण झाकण ठेवत 10 मिनिटं रेस्ट करून घेऊयात। आता आपल्याला इडलीसोबत लागणाऱ्या चटणीची तयारी करायची आहे। तर हे बघा, पॅनमध्ये आपण ऑइल घेतलेलं आहे। आता ऑइल गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे। नंतर मी इथे 1 टोमॅटो पण घातलेला आहे मोठ्या साईजचा। त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि 3-4 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत। आता हे सर्व आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत, सॉफ्ट करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट घालायचं आहे। माझ्याकडे इथे लाल मिरची नाही आहे, त्यामुळे मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे। आता हे सर्व छान सॉफ्ट झाले की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे, मिक्सरला वाटून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आता हे बघा, इथे आपली ही चटणी रेडी झालेली आहे इडलीसोबत खाण्यासाठी। आता आपण या चटणीला तडका लावून घेऊयात। तर हे बघा, तडका पॅनमध्ये मी ऑइल टाकलेला आहे। आता या ऑइलमध्ये आपल्याला मोहरी आणि मी चण्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजे चणा डाळ आणि कढीपत्ता। आता हे छान तडतडले की याला आपल्याला चटणीला तडका लावून घ्यायचा आहे आणि हाच उरलेला तडका आपण इडलीच्या पिठाला पण लावणार आहोत, म्हणजेच या रव्याला पण लावणार आहोत, रव्याच्या बॅटरला। तर हे बघा, उरलेला तडका आपण या रव्याच्या बॅटरमध्ये टाकलेला आहे। आता आपण तो पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। तर हे बघा, इथे आपण नमक टाकलेला नव्हता, तर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे, नमक घालायचं आहे। आता आपण यामध्ये इनो घालूयात। तर मी इथे लेमन फ्लेवरचा इनो घेतलेला आहे, तर अर्धी पुडी मी घातलेली आहे। आता इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला तो यावरती पाणी घालायचं आहे। आता हे बघा, आपल्याला तो लगेच अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने छान मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे बघा, इनो घातल्यामुळे आपला बॅटर खूपच असा फ्लफी झालेला आहे, म्हणजेच फुलल्या टाईप। आता हे बघा, हा बॅटर आपल्याला लगेचच इडलीच्या प्लेटवरती टाकायचा आहे। तर इडलीच्या प्लेटवरती मी आता हा बॅटर घालत आहे। आता हा बॅटर घालत आपण ही इडली स्टीम करून घेऊयात। तर हे बघा, इकडे दुसरीकडे मी पाणी पण ठेवलेला होता गरम करण्यासाठी, म्हणजेच उकडण्यासाठी। तर आता आपल्याला इडलीची प्लेट यावरती ठेवायची आहे। आता आपण झाकण ठेवत इडली जवळपास 10 मिनिटं स्टीम करून घेऊयात। तर हे बघा, 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करून बघूयात आपली इडली स्टीम परफेक्ट झाली की नाही। तर हे बघा, इथे आपली इडली छान स्टीम झालेली आहे, ते आता आपण काढून घेतली। आता हे थंड करण्याकरिता आपण इडली ठेवूयात। आता थंड झालं की इडली आपल्याला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे।
तर बघू शकता इथे आपली इडली खूपच फुगलेली आहे आणि खूपच जाडीदार अशी झालेली आहे। बघू शकता इडलीची जाडी, इडलीला खूप छान अशी जाडी आलेली आहे। तर हे बघा इथे आपली इडली आणि चटणी दोन्ही पण रेडी झालेली आहेत। तर आता आपण प्लेटिंग करून घेऊयात। तर ही इडली खूपच कमी टाईममध्ये आणि झटपट अशी इन्स्टंट होणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे। बघू शकता इडली खूपच अशी जाडीदार आणि हेल्दी झालेली होती। तर तुम्हाला आजची माझी ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये हा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करून पहा, खूपच आवडेल तुमच्या घरच्यांना। सगळे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।